यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष म्हणून नरेंद्र कुलकर्णी सर या ठिकाणी आहेत. मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं आणि अध्यक्ष समारोप करावा. नरेंद्र कुलकर्णी सर. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे सगळे यशस्वी उमेदवार, कुतूहलानं जमा झालेले येथील पालक, भावी उमेदवार परीक्षेसाठीचे, 3 तासाच्या अथक कार्यक्रमानंतर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण मी 2 टप्प्यामध्ये काही छोट्या गोष्टी तुम्हाला पण महत्त्वाच्या सांगू इच्छितो. पहिल्या काही गोष्टी आहेत ते यशस्वी झालेल्या उमेदवारांसाठी आहेत. त्यांचं अभिनंदन तर आहेच, पालकांचं अभिनंदन आहे, त्यांच्या मित्रमैत्रिणींचं, ज्यांनी कोणी सहकार्य केलं त्या सर्वांचं अभिनंदन आहे. एक टप्पा संपला आहे, दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि ते एका वेगळ्या आव्हानाला समोर जाणार आहेत. ज्यांच्या रँक अतिशय चांगल्या आहेत, ज्यांना साधारण IAS, IPS, फॉरेन सर्व्हिस मिळणार आहेत, त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. त्यांच्या मनामध्ये मानसिक तयारी झालेली असते, कारण या परीक्षेला बसताना प्रत्येकाचं स्वप्न हे टॉप 2-3 सर्व्हिसेसमध्ये जाण्याचंच असतं. आणि मग बऱ्याच प्रयत्नानंतर ज्या वेळेला आपण थांबतो ही परीक्षा देण्याची प्रक्रिया, त्यावेळेला जर का आपल्याला इच्छित रँक नाही मिळाली, पोलीस सर्व्हिस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये जायला नाही मिळालं, तर मग कोणती सर्व्हिस मिळेल आणि ती कशी असेल या संदर्भामध्ये बऱ्यापैकी माहिती कॅन्डिडेट्सकडे नसते. आमची अशीच अवस्था होती. मलाही ज्या वेळेला IPS मिळत होतं पण उंचीमुळे घेता आलं नाही. मग IRSमध्ये कस्टम्स चांगलं की इन्कम टॅक्स चांगलं काहीच माहिती नसायचं. कोल्हापूरमध्ये बसून प्रिपरेशन करायचो आणि सगळ्या कॅन्डिडेटनी जे अनुभव सांगितले तसेच अनुभव होते की तुम्ही जेव्हा स्ट्रगल करत असता तेव्हा तुमच्याबरोबर कोणी नसतं, यशाचे धनी अनेक असतात. आणि मग त्या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडल्यानंतर ज्या वेळेला रँक्स कुठेतरी अशा येतात की ज्या वेळेला आपल्याला ऑप्शन्स माहिती नसतात, माझं एक सजेशन असं आहे की तुम्ही जितक्या जास्तीत जास्त ऑफिसर्सना भेटता येईल इतर सेवेतल्या, त्यांना भेटून घ्या, ताबडतोब भेटून घ्या. अर्थात मला आजकालची सिस्टीम माहिती नाही, पण माझ्याही डिपार्टमेंटमधल्या 2-3 लोकांची आत्ता चांगल्या रँक्स आल्यानंतर सिलेक्शन झाल्यावरती मला भेटायला आले होते गेल्या 2-3 दिवसांमध्ये आणि विचारत होते की सर आम्ही IRS सोडून तर IPSमध्ये जाऊ का, मला का कोणाला UP कॅटर मिळेल, कोणाला पंजाब कॅटर मिळेल. कोणीतरी असं म्हणत होतं की मी सर मला आता IRSच मिळणार आहे पुन्हा, पण मी आता कस्टम्स एक्साईजमधून इन्कम टॅक्समध्ये जाऊ का. अतिशय व्हॅलिड क्वेश्चन्स आहेत, तुमच्या संपूर्ण आयुष्याशी डील करणारे क्वेश्चन्स आहेत आणि ज्यांना पुन्हा तयारी करायची आहे त्यांच्या दृष्टीनेसुद्धा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मला एक्झॅक्टली सिस्टीम माहिती नाही. पूर्वी प्रेफरन्स चेंज करण्याची एक प्रोव्हिजन होती 10 दिवसामध्ये रिझल्ट आल्यानंतर. असेल नसेल, पण एक गोष्ट करा, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की तुम्ही एका अतिशय मोठ्या ब्रँडबरोबर आता निगडीत होणार आहात तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये. IBM, गुगल, कोकाकोला, टाटा, इन्फोसिस हेच काय मोठे ब्रँड्स नाही आहेत. लक्षात ठेवा, किती विकनेस काही लोक बोलले, किती टीका केली तरी गव्हर्नमेंट हा एक फार मोठा ब्रँड आहे, अतिशय व्हॅल्युएबल ब्रँड आहे आणि त्याचं महत्त्व जे आहे ते तुम्ही जेव्हा तिथे काम करायला चालू कराल त्याच वेळेला तुमच्या लक्षात येईल. हा ब्रँड तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत न्यायचा आहे आणि UPSCमधून सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ह्या येतच राहणार आहेत. तुम्हाला त्याची तयारी करायची आहे, दुसऱ्या टप्प्याची तयारी करायची आहे आणि ती तयारी करताना त्या क्षेत्रातले किंवा इव्हन इतर क्षेत्रातल्यासुद्धा अनुभवी अधिकारी जे असतील किंवा यंग ऑफिसर्ससुद्धा 2-3 गेल्या 4-5 वर्षात सिलेक्ट झालेले जे अधिकारी असतील त्यांना जाऊन अवश्य भेटा, त्यांचे अनुभव ऐका. त्यानंतर तुम्ही पुन्हा बसणार असाल परीक्षेला तर त्याची स्ट्रॅटेजी ठरवा. तुम्हाला निश्चित ह्या गोष्टी उपयोगी पडतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचं नेचर बदलतं आहे. 1991चा भारत, त्याच्या अगोदरचा भारत आणि आत्ताचा भारत खूप फरक आहे. सर्व्हिसमध्ये आल्यानंतर रिटायरमेंटपर्यंत प्रमोशन्स हा विषय आहेच, पण फार महत्त्वाचा विषय असा आहे की भारत प्रचंड संक्रमणावर स्थित आहे. फार वेगानं, फार विचित्र पद्धतीनं आपला देश बदलतो आहे. पॉझिटिव्हस आहेत, निगेटिव्हज आहेत. फक्त मी IASमध्ये आलो किंवा IRSमध्ये आलो किंवा IPSमध्ये आलो म्हणून मी सगळं काही उत्तम करू शकेन असे मानण्याचे दिवस संपलेलेच आहेत, फारच लवकर संपलेले आहेत. प्रशिक्षणाचा जो काळ असतो 2 वर्षाचा तो अतिशय
तो म्हणजे असा भारवलेला काळ असतो. आणि त्याच्यानंतरच्या 2-3 वर्षांमध्ये तुमचं जेव्हा ग्राउंडिंग होतं, एक जबाबदारी पडते, वाहवत जाण्याची शक्यता असते. पॉवर हँडलसुद्धा करता आली पाहिजे. समाजानं तुमच्यावर विश्वास टाकला आहे, तोही तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. माझं एक सिन्सिअर सजेशन तुमच्यासाठी असं आहे, जे कोणी यशस्वी विद्यार्थी आहेत आणि इथून पुढे जे कोणी या सर्व्हिससाठी कंटेस्ट करणार आहेत, पुढे उमेदवारी करणार आहेत, UPSCची परीक्षा देणार आहेत, इव्हन MPSCची परीक्षा देणार आहेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक भूमिका त्यांना अदा करायची आहे. पहिल्या 5-6 वर्षामध्ये तुमचे स्किल गॅप आयडेंटिफाय करा. फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला हे सांगतो, म्हणजे माझा अनुभव आहे 20-25 वर्षातला, फक्त IRSमधला नाही. मी माझ्या सर्व कलिग IAS IPS सगळ्यांच्या बरोबर सातत्यानं टचमध्ये असतो. सतत मी स्वतःला अपडेट करत असतो. बऱ्याच जणांनी पहिल्या 5-7 वर्षामध्ये स्किल गॅप आयडेंटिफाय नाही केले आणि त्याच्यावर काम नाही केलं. आणि मग ते आता जेव्हा प्रिन्सिपल सेक्रेटरी वगैरे म्हणून मंत्रालयात आले, तेव्हा त्यांना जाणवायला लागले की त्यांनी काहीतरी मिस केलं आहे. बराच काळ त्यांनी काही गोष्टी दुर्लक्षित केल्या आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित पोर्टफोलिओ मिळत नाही आहेत. आणि मग ते अतिशय पॉवरफुल ब्युरोक्रॅट्स असूनसुद्धा त्यांना बऱ्याच वेळ ते फ्रस्ट्रेशन जाणवत असतं. मग अशी कोणीतरी कॅन्डिडेट मला सांगत होतं की त्याला कॅटमध्ये 99% मार्क्स मिळाले होते. व्हॉट अ फिनॉमिनल अचिव्हमेंट. UPSCच्या पुढेही आपण बघायला शिकलं पाहिजे. एस्पेशली इंजिनिअरिंग, मेडिसिन, चार्टर्ड अकाउंटन्सी अशा बॅकग्राऊंडच्या लोकांना माहिती आहे की प्रोफेशनल इम्पॉर्टन्स काय आहे प्रोफेशनल लाईफचा. मी तर बऱ्याच अधिकाऱ्यांना असं सांगत असतो की तुम्ही एक 10-12 वर्षानंतर 2पैकी एक गोष्ट करा. एक डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगचं एक ट्रेनिंग असतं, सेंट्रल फंडिंग स्कीममधून एक ट्रेनिंग असतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. भारत सरकारचे परदेशी युनिव्हर्सिटीबरोबर टायअप आहेत. ते केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नन्स असेल, ड्यूकचं स्कूल असेल, किंवा सिरॅक्यूजला एक पब्लिक पॉलिसीचं स्कूल असेल, किंवा जपानमधल्या काही संस्थांबद्दल आपले संबंध आहेत. तर सेंट्रल फंडिंग स्कीममधून तुम्हाला खिशातला एकही पैसा न खर्च करता या अतिशय प्रतिष्ठित संस्थांमध्ये एखाद्या वर्षाचं ट्रेनिंग घेता येतं. किंवा भारतामध्ये IIM बरोबर पब्लिक पॉलिसीमध्ये आपला टायअप आहे. IIM बँगलोर आहे, IIM अहमदाबाद आहे. जर तुम्हाला काही स्किल गॅप आयडेंटिफाय करता आले आणि 5-10 वर्षामध्ये असं काही कॉल घेता आला की ठीक आहे, आय विल हॅव नाऊ नेक्स्ट स्टिंट, मी राहणार ब्युरोक्रेसीमध्ये, पण मी तर आता स्वतःला अपग्रेड करणार. तुम्ही ज्या वेळेला हे कराल, कदाचित हे 10-12 वर्षानंतर कराल, त्यावेळी तुम्हाला माझी आठवण येईल. हे तुम्ही केलंच पाहिजे. दुसरा चान्स असा असतो की तुम्हाला 2 वर्षाची सुट्टीही दिलीच जाते सरकारवर, ज्याला सबॅटिकल म्हणतो आपण, पेड लीव्ह असते. अशा वेळेला ज्या लोकांची MBA करण्याची इच्छा राहून गेलेली आहे, त्यांनी भारतामध्ये किंवा परकीय विद्यापीठामध्ये, ते सुद्धा प्रतिष्ठित चांगल्या विद्यापीठांमध्ये डेफिनेटली कोर्स करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा भारत सरकारला मोठा उपयोग होईल, त्याचा महाराष्ट्र शासनाला उपयोग होईल. बिलीव्ह मी, टॉप लेवलला कॉम्पिटिशन कमी आहे आणि इकॉनॉमिक गव्हर्नन्सचे इश्यू समजणारे बरेचसे लोक नाहीच आहेत त्या लेवलला. आणि तुम्ही जर का वृत्तपत्र आणि मॅगझिन्स व्यवस्थित वाचत असाल तर गेल्या 5-10 वर्षामध्ये इकॉनॉमिक गव्हर्नन्समध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये फार बेसिक कॉमन इकॉनॉमिक रिझन्स आहेत. त्याच्यामध्ये फार मोठं काही नाही. जगभरचे बाकीचे देश त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात, आम्ही कुठेतरी मिस झालेलो आहे. तर तिथं इकॉनॉमिक गव्हर्नन्समध्ये आपण पाश्चिमात्य किंवा इतर राष्ट्रांच्या पेक्षा मागं पडतोय का, आणि मग इकॉनॉमिक गव्हर्नन्ससाठी आपली बैठक तयार करावी लागेल का, अर्बन गव्हर्नन्ससाठी बैठक तयार करावी लागेल का. जसं अपरांती सरांनी सांगितलं की आपल्या समाजामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत, वंचितांचे प्रश्न आहेत, शोषितांचे प्रश्न आहेत, रिजनल इम्बॅलन्स भारतामध्ये खूप मोठा आहे, जिनी इंडेक्स आपला मोठा आहे, सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे, मध्यमवर्ग बनण्याची वाढण्याची क्षमता ती हळूहळू श्रिंक होती की अशी वाटायला लागले. जागतिक मंदीचं वातावरण आहे, भारतामध्ये मंदीचं वातावरण आहे, प्रश्न आहेत. पण अर्बन गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक गव्हर्नन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाची पूर्ण परीक्षा बघणार आहे. अलीकडच्याच काळात आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा असं म्हटलं होतं की IASमध्ये ज्या लोकांचं ट्रेनिंग आहे ते कुठेतरी कमी पडते असं वाटायला लागलं आहे. कारण म्युन्सिपल गव्हर्नन्समध्ये IASसाठी जे बेसिक ट्रेनिंग दिलं जातं ते कुठं उपयोगी पडत नाही आहे. अर्बन इश्यू हँडल करण्यामध्ये कुठेतरी कॅडरमध्ये कमतरता जाणवते आहे. हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, का स्टडीड अतिशय इंटेलिजंट मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी देश परदेश सगळं व्यवस्थित पाहिलेलं आहे, ज्यांनी प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की भारत इतक्या झपाट्यानं बदलतोय. मी आज सर्व्हिसमध्ये आलो 95 साली 93 साली ज्यावेळेला मी सर्व्हिसमध्ये आलो त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की आम्ही प्रॉडक्ट ऑफ लिबरलायझेशन आहोत. आता भारत खूप बदलतो वेगळ्या पद्धतीनं, पण काय एक्झॅक्टली बदलतं हे कळत नव्हतं. 20 वर्षामध्ये असं लक्षात येते की आपण एक सिव्हिलायझेशन शिफ्टमध्ये आहोत. 50% आसपास लोकसंख्या अर्बन एरियामध्ये की जी पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये गेल्या 100 वर्षापासून आहे. तिथे समाज,
मूल्य, समाजाच्या अपेक्षा, गव्हर्नन्सची डिलिव्हरी सिस्टीम, मेकॅनिझम, लोकांच्या सरकारकडूनच्या अपेक्षा सगळ्या बदललेल्या असतात. आणि मग तिथे ब्युरोक्रसीला त्या लेवलला येण्यासाठी स्वतःमध्ये जे बदल करायचे आहेत, आपल्या करिअरच्या लाईफस्पॅनमध्ये ह्या गोष्टी घडत असतात, पण आपण स्वतःला अपडेट नाही केलं तर मग बऱ्याच वेळेला टॉप लेवलला इम्पॉर्टंट स्लॉटमध्ये आपण कॉम्पिटिटिव्ह राहत नाही जाण्यासाठी. लँग्वेज कम्युनिकेशन, कॉम्प्युटर्स, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ह्या तर अगदी छोट्या गोष्टी आहेत, ह्या तर करायलाच पाहिजे, त्यातून कोणाचीही पळवाट नाही आहे. मी ग्रामीण भागातून आलो किंवा शहरी भागातून आलो ह्याला काही त्यात आधार नाही आहे. मी स्वतः भुये नावाच्या एका अतिशय छोट्या गावात करवीर तालुक्यामध्ये कोल्हापूरला 1970ला शिकायला होतो. आणि ग्रामीण शहरी प्रश्न जाणवले आम्हाला. पुण्यात आल्यानंतर तुम्ही कोणीतरी मगाशी म्हटलं की फर्ग्युसन रोडला ग्लॅमर वगैरे, पण आम्हाला तेव्हा लोकांनी सांगितलं, अरे तू असणं पासणं अशी काय भाषा वापरतो, पासून वगैरे, असं मराठी जरा चांगलं बोलायला शिक. तिथून आमची सुरुवात होती. पण जाणवत होतं की ब्युरोक्रसीमध्ये जर मार्क करायचं असेल, खूप चांगलं काम करायचं असेल, UPSC जायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्ये फार मोठे बदल आणि सातत्यानं घडवावे लागतील, एकदा नाही. परीक्षा देणं हे उद्दिष्ट नाही आहे. आणि मग तिथं प्रश्न येतो त्या पॅशनचा. ज्या कोणाकडे पॅशन आहे ते लोक हे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात. फक्त UPSC पास होऊ नका, त्याला एक टप्पा माना आणि सातत्यानं तुमचा जो जुना ध्यास होता, ज्याच्यासाठी तुम्ही सेवेमध्ये आलेलात, तो उराशी बाळगा आणि स्वतःला रिलेव्हंट करण्याचा प्रयत्न करा सातत्यानं. नेटवर्किंग हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. ब्युरोक्रसीमध्ये काम करताना भारत हा खूप मोठा देश आहे. साधारण सरकारसाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या या देशामध्ये 1,82,00,000 आहे. 1991 साली लिबरलायझेशन चालू झालं त्यावेळेस भारताची लोकसंख्या कमी होती, त्यावेळेला 2 कोटी लोक सरकारमध्ये काम करत होते. आता 125 कोटी लोकसंख्येमध्ये सरकारचा साईज वाढायच्याऐवजी कमी झाला आहे. लोक कमी झालेत काम करणारे. गव्हर्नन्स, डिजिटल गव्हर्नन्स आणि त्याचबरोबर लिबरलायझेशनमध्ये ज्या कामात सरकारनं हस्तक्षेप करू नये ते सरकारनं काम थांबवावं, अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटमध्ये चेंजेस होत आहेत. एवढ्या मोठ्या यंत्रणेमध्ये काम करताना सेंटर, स्टेट, मिलिटरी, सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, नॉन डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, ज्यांना कोणाला ब्युरोक्रसीमध्ये मार्क करायचं आहे, स्वतःचा एक ठसा उमटायचा आहे, नेटवर्किंगकडे पूर्ण लक्ष द्या. अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटवर्किंग करा. तुम्हाला ते डेफिनेटली लॉंग टर्ममध्ये उपयोगी येईल. आणि पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हची मगाशी जी बोलणं चाललं होतं, टॉपचे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, कारण पॉलिटिशियन्समध्ये सुद्धा सगळे वाईट नाही आहेत, काही अतिशय चांगले लोक पण आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ब्युरोक्रसीमध्ये टॉप लेवलला जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स अतिशय चांगले पाहिजेत. तुम्ही पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हला क्लिष्ट भाषा, क्लिष्ट विषयसुद्धा अतिशय सोप्या शब्दामध्ये समजून सांगू शकला पाहिजेत. भाषा पण तुम्ही तुमच्या भाषेत बोलण्यापेक्षा इंग्रजीमध्ये बोलणं किंवा हिंदीमध्ये बोलणं हे प्रिफर केलं पाहिजे. 2 ब्रिलियंट ब्युरोक्रॅट असतील तर टॉप लेवलचे सिलेक्शन करताना कम्युनिकेशन विल बी डिसाइडिंग फॅक्टर. या गोष्टीवर काम करायला लाजू नका अजिबात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कोणीतरी मगाशी बोलता बोलता तेंडुलकरांचा उल्लेख केला होता. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय उदाहरण चांगलं होतं आणि तेंडुलकरांच्या डेडिकेशनबद्दल म्हणजे त्यांनी तर काय पूर्ण भारतातल्या तरुण पिढीलाच मोहित करून टाकलेलं आहे, कुठल्याही क्षेत्रात असलेल्या. एक सरकारी सेवेमध्ये महत्त्वाचं पथ्य लक्षात ठेवायचं, सरकारी सेवेमध्ये यश लगेच मिळत नाही. कुठलीही हिरोगिरी करण्याच्या भानगडीत पडू नका. मी अनुभवानं सांगतो, तुम्हाला कलेक्टर वगैरे म्हणून मिळतंच, तुम्ही प्रॉमिनन्समध्ये असता, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ही फार महत्त्वाचं जिल्ह्याच्या लॉ अँड ऑर्डरचा तो कणा आहे, तुम्हाला ते महत्त्वाचं मिळतच असतं. पण नंतर तुम्ही जसे वाढत जाल सर्व्हिसमध्ये त्यावेळेस कळेल की खूपच छोट्या गोष्टी आहेत या. इश्यू असा आहे की सरकारमध्ये यश हे फार उशिरा मिळतं. चित्रपट, क्रिकेट किंवा खेळ किंवा इतर क्षेत्रातले कलावंत यांना यश अतिशय तरुण वयात मिळतं. सरकारी सेवेमध्ये तुम्हाला 15-20 वर्ष अथक परिश्रम केल्यानंतर मग तुमची दखल कुठेतरी घेतली जाते. अर्थात IAS मध्ये IPS मध्ये त्याला अपवाद आहेत. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. 4-5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात बदलून आले होते त्यांना एक हरियाणा कॅडरचा IAS ऑफिसर पाहिजे होता. फार चांगला ऑफिसर आहे तो. सहज बोलता बोलता आमचे विषय झाले त्यावेळी मी सहज म्हटलं की तुम्ही मग तुम्हाला एवढा आवडतो तर घ्या ना तुमच्या ऑफिसमध्ये डेप्युटेशनवर. ते म्हटले तुला काय वाटते तिकडचा मुख्यमंत्री त्याला काय सोडणार आहे का. मराठी ऑफिसर असून सुद्धा हरियाणामध्ये त्यांनी इतकं उत्तम काम केलं होतं की मुख्यमंत्री हुडांचा तो अगदी गळ्यातला ताईत होता. तुम्ही कुठेही जाऊन उत्तम काम करू शकता, मराठी वगैरे असलं बंधन मानायची काही गरजच नाही. पण
असे ऑफिसर्स रेअर असतात. एकदम पहिल्या 5-6 वर्षामध्येच तुम्हाला एकदम प्रॉमिनन्स मिळणारे कमी असतात संख्या. ब्युरोक्रेसीमध्ये एक डिसायझिव्ह रोल प्ले करण्यासाठी भयंकर पेशन्स पाहिजेत. त्यामुळे हा जर फॅक्टर तुम्ही मनामध्ये ठेवला की मला खूप लाँग इनिंग खेळायची इथे, तर तुम्हाला यशापासून कोणीही वंचित करू शकत नाही. ह्या झाल्या गोष्टी आत्ता ऑफिसर्स जे सिलेक्ट झालेत त्यांच्यासाठी. मिड करिअर प्रोग्राम्स असतात. आत्ता त्यांना परदेशात बऱ्याच वेळेला पाठवलं जातं. खूप चांगल्या संधी मिळतात शिकण्याच्या. त्या जर घेता आल्या तर नथिंग लाईक इट. व्यासंग वाढवण्याची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की अधिकाऱ्यांनी वाचन सोडताच कामा नये. पहिली गोष्ट, ठीक आहे, माणसांमध्ये आपण खूप वाचतो, प्रशासन करता करता माणसांच्यामध्ये आपण खूप गोष्टी वाचतो, पण प्रोफेशनल स्किल्समध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी समजून घ्याव्या लागतात. ज्या पद्धतीनं भारत बदलतोय, तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. 25 वर्षापूर्वीचे पार्लमेंटरी आर्काईव्हजमध्ये जा, त्यावेळेचे डिबेट्स पहा, आणि आता पार्लमेंटच्या आर्काईव्हजमधले आत्ता या 2-4-5 वर्षातले डिबेट्स पहा. तुम्हाला लक्षात येईल की पार्लमेंटमधल्या डिबेटचं टोन अँड टेनॉर, सब्जेक्ट्स, प्रोफेशनलिझम पूर्ण बदललेलं आहे. इकॉनॉमिक गव्हर्नन्स अँड टेक्नॉलॉजी अजेंडावर आलेले आहेत, तुम्हाला आवडो अगर न आवडो. त्यामुळं अपडेट करणं ही प्रोसेस कंटिन्युअस असल्यामुळं व्यासंग सोडू नका. मी तुम्हाला बरीचशी उदाहरणं देऊ शकतो, फक्त मी 2-3 गोष्टी सांगतो की ज्याच्यावर व्यासंग वाढवायचा, ज्याच्या अनुषंगानं वाचन करायचं. भारत ज्या संक्रमण अवस्थेतनं जातोय त्याच्यामध्ये एक मोठं चॅलेंज आहे म्हणजे रूल ऑफ लॉ. हा कन्सेप्ट आपल्या रक्तात नाही आहे. भारत ज्या पद्धतीचा परंपरावादी फ्युडल राष्ट्र आहे, जात, धर्म, प्रांत या सगळ्याला इतकं महत्त्व आहे की रूल ऑफ लॉ झटकन विसरला जातो. पण रूल ऑफ लॉ हा भयंकर जड कन्सेप्ट आहे, आणि जीवनामधल्या प्रत्येक अंगात तो वापरणं, ते मग प्रायव्हेट लाईफ असेल किंवा पब्लिक लाईफ असेल, हे एक आव्हान आहे. आणि रूल ऑफ लॉसाठी जेवढं तुम्हाला वाचन करता येईल तेवढं करा. पाश्चिमात्य राष्ट्र ही आपल्यापासून वेगळी आणि पुढे गेली, ह्याचे महत्त्वाची 4-5 कारणं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे, दे हॅव इम्प्लिमेंटेड रूल ऑफ लॉ फॉर डॉंकीज इयर्स, हंड्रेड्स ऑफ इयर्स. दुसरा कन्सेप्ट आहे डुईंग बिझनेस इन इंडिया. तुम्हाला आवडो अगर न आवडो, भारतामधले प्रश्न सोडवण्याची सगळी ताकद सरकारमध्ये नाही आहे, आणि हे मान्य केलं सरकारनं. लिबरलायझेशन आणण्यामागं हेच धोरण होतं की सिटिझनच्या प्रायव्हेट क्रिएटिव्हिटीला पण चालना दिली पाहिजे, एंटरप्राईजला चालना दिली पाहिजे. संपत्तीचं निर्माण किंवा नोकऱ्यांचं निर्माण हे फक्त किंवा सगळी सरकारं करू शकत नाही. मग आपण ज्या वेळेला प्रत्येक ॲक्शन ज्या वेळेला गव्हर्नमेंटमध्ये घेतो त्यावेळेला बघतो, आपल्याला हे बघावं लागेल की आपण यामध्ये सामान्य माणसाचं जीवन हे आपण सुखकर करतोय की नाही. आणि त्याचा कुठंतरी, ठीक आहे, काही जण लोक अतिशय वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करत असतील, पण कुठेतरी डुईंग बिझनेसशी त्याचा संबंध आहे. भारताची रँक 152 का असावी 189 देशामध्ये? आपल्याकडे जर एवढी बुद्धिमत्ता आहे तर आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, मग आपण एवढे मागासले का असावे? आपल्या देशामध्ये एवढी हुशारी आहे तर आपलं पर कॅपिटल इन्कम $1,700, चीनचा $7,300, आणि अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशात $40,000 वर आहे. ही एवढी तफावत का आहे? जर तुम्ही हे मानायला चालू केलं की आपण खूप मागे आहोत जगाच्या सगळ्या ऐतिहासिक टप्प्यामध्ये, आपल्याला खूप गोष्टी करायच्या आहेत, आपल्याकडे खूप इम्बॅलन्सेस आहेत, समाजामध्ये आहेत, सामाजिक दरी आहे, विषमता आहे, वंचितांचे प्रश्न आहेत, जर तुम्ही सुरुवात केली की तुम्ही खालच्या पायरीवर आहात तरच तुम्ही पुढच्या पायरीवर जाऊ शकाल. आणि मग डुईंग बिझनेस इंडिकेटर्सचं इम्पॉर्टन्स, जे डुईंग बिझनेस इंडिकेटर 32 कॅटेगरीमध्ये, पुन्हा ते सब कॅटेगरीमध्ये आहेत, पुन्हा ते 10 कॅटेगरीमध्ये आहेत. कधीतरी तुम्ही तो वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट वाचा डुईंग बिझनेस इंडिकेटरचा, आणि त्याचा गव्हर्नन्सशी किती दररोज थेट डायरेक्टली संबंध आहे ते पहा. रूल ऑफ लॉ, डुईंग बिझनेस इंडिकेटर्स आणि डिजिटल ई गव्हर्नन्स, ह्याच्याकडे लक्ष द्या. ई गव्हर्नन्स यू जस्ट कॅनॉट अवॉइड. 125 कोटींचा देश, ज्याबद्दल 1960 साली तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी असं म्हटलं होतं, कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला की तुमचं काय मत आहे, भारतातला राज्यकारभार कसा चालला आहे, हाऊ इंडिया इज बिंग रूल्ड. ते म्हटले, व्हॉट अ सिली क्वेश्चन, वाय आर यू आस्किंग मी हाऊ इंडिया इज बिंग रूल्ड. इंडिया इज ॲट ऑल रूल्ड ॲज अ नेशन, इज अ वंडर, ऑफ पॉलिटिकल वंडर ऑफ द 20th century. विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये जाल, जेव्हा तुम्ही काम करायला चालू कराल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की इतकी प्रचंड व्यवस्था, लोकांच्या वाढत्या अपेक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये होणारा प्रचार, प्रिंट मीडियामधले होणारं, आणि परत लिटरसी वाढते एका बाजूला, तर ब्युरोक्रेसीकडून एक्सपेक्टेशन्स ऑल ऑफ अ सडन इतक्या वाढायला लागलेल्या आहेत, त्याचं प्रेशर तुम्हाला डेफिनेटली जाणवेल. आणि हे प्रेशर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता ह्याच्यावरच तुमची यशस्वी वाटचाल
आणि सरकारची यशस्वी वाटचाल हे दोन्ही अवलंबून आहे. मी तुम्हाला काही उदाहरण देतो. माझा एक मित्र IIT मुंबईचा टॉपर होता आणि तो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये काम करत होता आणि त्यानं सिव्हिल सर्व्हिस लिहिण्याचा प्रयत्न केला. पहिला अटेम्प्ट झाला, दुसरा अटेम्प्ट झाला, तिसरा अटेम्प्ट झाला. 90च्या दशकामध्ये 3च अटेम्प्ट होते. एक दिवशी तो मला विचारलं की नरेंद्र कैसे क्या चल रही है, ऐसे मैं क्यों नहीं हो रहा हूँ. मला वाटतं तो तिथे नव्हता, तो होता टॉपर IITचा. तो टेक्निकली फिनॉमिनल होता, भयंकर हुशार होता, म्हणून तर TCSमध्ये तो टॉप लेवलला होता. पण तुम्ही जे मगाशी सारखं बोलत होता, तुमची जी पॅशन, कोणीतरी बोललं की सिव्हिल सर्वंट होण्याची मानसिकता ही परीक्षा सुरू करण्याच्या अगोदरपासून पाहिजे, किंवा यशस्वी विद्यार्थी जे आहेत अभिजित अबोली त्यांनी इनिशियली लागेल. अजून तुम्हाला तुमचं व्यासंग, अजून गोष्टी वाढवाव्या लागतील. तिथे सरकारच्या काही मर्यादा तुम्हाला मान्य कराव्या लागतील. सगळ्याच गोष्टी ध्यास घेऊन सुटत नाही आहेत. काही लोकांच्या ती वृत्ती जी आहे, पॅशन आहे, ती मिसिंग होती आणि त्यामुळे त्यांनी ब्रिलियन्स अकॅडमिकमध्ये दाखवून सुद्धा ते त्यात पुढे जाऊ शकत नव्हते. पण UPSCची एक गंमत आहे. UPSC भयंकर डिसेप्टिव्ह एक्झामिनेशन आहे. मी पण असे 4 अटेम्प्ट दिले. पहिल्या 2 अटेम्प्टला मी 2 वेळेला इंटरव्ह्यूला गेलो आणि मला चूकच कळली नाही. मी 1 वर्षाचा गॅप घेतला. मी म्हटलं की थोडं काउंटर थिंकिंग करावं, सगळेजण विचार करत दिवशी वेगळा थिंकिंग करावं. 1 वर्षात माझ्या लक्षात आलं की अरे आपण एकदम कॅज्युअली घेत होतो एक्झाम, नुसतं पुस्तकं वाचायचो. 200 पानाची वहीची नोट्ससुद्धा मी काढल्या नव्हत्या पहिल्या 2 अटेम्प्टला. म्हटलं आपली फक्त मेमरीवर आपण एक्झाम पास करण्याचा प्रयत्न होतो, काहीतरी चुकतंय. 3ऱ्या अटेम्प्टला थोड्याशा नोट्स काढल्या, सिलेक्शन झाली. 4थ्या अटेम्प्टला मी थोडं ते सगळंच सोडून दिलं. कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते प्रेशर जेव्हा जातं तुमचं, तर तुमची क्रिएटिव्हिटी आणखीन बाहेर येते आणि तुम्ही आणखीन चांगली रँक मिळवता. तसंच माझ्या बाबतीत घडलं. पण इतकी डिसेप्टिव्ह एक्झाम आहे, हा पालकांसाठी बोध आहे, पालक किंवा जे वेल विशर आहेत त्यांच्यासाठी. 93 साली आम्ही ज्या वेळेला परीक्षेची तयारी करत होतो त्यावेळेला आम्ही 3-4 दाजीपूरच्या जंगलात फिरायला गेलो होतो. सगळे कोल्हापूरचे होते आणि माझा एक मित्र होता. तो मला म्हणत होता की यावेळी मी परीक्षेची तयारी केली आहे, पण मला काही माहिती नाही काय होईल ते, पण चांगली सर्व्हिस मला मिळायला पाहिजे, IRS तरी मिनिमम मिळायला पाहिजे. आम्ही दाजीपूरच्या जंगलातून परत आलो. 2-4 दिवसात रिझल्ट होता. रिझल्टच्या आदल्या दिवशी त्याला कोल्हापूरच्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयातून फोन आला की तुझा 3रा नंबर आला म्हणून. त्याला वाटलं महाराष्ट्रात 3रा आला, तरी पण तो खूप आनंदित झाला. अरे महाराष्ट्रात 3रा नंबर आला. थोड्या वेळ केलं की तर भारतात 3रा नंबर आला. म्हणजे कॅन्डिडेटला सुद्धा इमॅजिन नाही करता येत की आपण कुठल्या लेवलला असू शकतो, काय कुठे जाऊ शकतो. एका अटेम्प्टमध्ये तुम्ही फेल होता, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अचानक तुम्ही एकदम टॉपला जाता. एखादा IPS ऑफिसर, IAS ऑफिसर असं म्हटलं, IAS ऑफिसर काय परत परीक्षा देणारच नाही, पण IPS ऑफिसर जर असं म्हटलं की परत पुढच्या वेळी मी आरामात देतो, कदाचित प्रिलिमला तू पण उडू शकतो. इतकी डिसेप्टिव्ह, डायसी, डेंजरस एक्झामिनेशन आहे की सेकंड स्ट्रॅटेजी तयार असली पाहिजे, प्लॅन B तयार असला पाहिजे, प्लॅन C तयार असला पाहिजे. सिव्हिल सर्व्हिसेस स्टेट लेवलच्या देण्याचं काय वाईट नाही. डेप्युटी कलेक्टर DYSPच्या पोस्ट अतिशय सुंदर आहेत, खूप काम करणे, अतिशय चांगले अधिकारी मी ओळखतो, काम केल्याचं प्रचंड समाधान आहे त्याच्यामध्ये सुद्धा. ती एक स्ट्रॅटेजी तुमच्यामध्ये इनबिल्ड झाली पाहिजे. UPSCच्या पलीकडेही बघायला शिकलं पाहिजे. मगाशी कोणीतरी मराठी टक्क्याचा विषय केला. मला हा विषय कधी त्रास देतच नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. नॉर्थ इंडिया महाराष्ट्र तुलना करण्याचं काही कारणच नाही. महाराष्ट्रामध्ये आर्थिक प्रगतीसाठी इतक्या संधी उपलब्ध आहेत की ज्या आज बिहारमध्ये, UPमध्ये, स्पेशली तुम्ही ईस्टर्न UP आणि बिहारमध्ये गेलात तर तिथं शक्यच नाही आहे. ते माझे कितीतरी कलेग IAS, IPS, IRSमधले बिहार, UPचे आहेत. ते जे काही गोष्टी सांगतात ते इतक्या धक्कादायक आहेत. तिकडे दुसरी संधी नसल्यामुळं, औद्योगिकरण झालेलं नसल्यामुळं लोक काय करतात की बाबा 10वी-12वी नंतर जरा चांगले मार्क पडले की सिव्हिल सर्व्हिसचे ग्लॅमर आहे, परीक्षेचा अभ्यास चालू करतात. पण त्यांचे लोक इतक्या संख्येनं तयार झाले म्हणून आमचं काय कमी झालं. मी तुम्हाला गुजरातचं उदाहरण देतो. गुजरातचे ऑफिसरच नाही आहेत सर्व्हिसेसमध्ये. तुम्ही जा आणि मला सांगा आता ज्यावेळी तुम्ही जॉईन कराल त्यावेळेला काय गुजरात मागे पडलं हो. गुजरात भरभराटायला आलेलं राज्य आहे, भारतातल्या पहिल्या 5 राज्य. कुठली काय इंडिकेटर काढून बघा. असं काही होत नाही. तुम्हाला तुमच्या भागामध्ये आर्थिक UPSC एक संधी आहे, त्याच्याबरोबर दुसऱ्या पण आणखीन काही संधी आहेत आणि त्याला कमी लेखू नका. पण त्याच्यापेक्षा एक गंभीर प्रश्न दुसरा आहे की मग महाराष्ट्रातला मुलगा MPSC देत नाही, UPSCमध्ये मोठ्या प्रमाणात येत नाही, मग तो IITमध्ये येतोय का, तो IIMमध्ये येतोय का, तो NDAमध्ये आहे का, हा चिंतनाचा विषय आहे. मग आमच्या SSCच्या सिलेबसशी त्याचं काही देणं घेणं आहे का, आपल्या कॉम्पिटिटिव्हनेसबद्दल काही देणं घेणं आहे का, कम्युनिकेशन स्किलबद्दल देणं घेणं काय, हा एक गंभीर विषय आहे. दुर्दैवानं जी UPSCची सांख्यिकी आता आम्हाला तुरंत अवेलेबल असते की बाबा 1200 कॅन्डिडेटमधले 90 महाराष्ट्रातले झाले, ती आम्हाला IIT IIMबद्दल पब्लिक डोमेनमध्ये इझिली अवेलेबल होत नाही, त्याच्यावर डिबेट होत नाहीत. म्हणजे नेहमी असं आपण म्हणायचं की NDA महाराष्ट्रात आहे पण NDAमध्ये महाराष्ट्र नाही. बोलायला छान वाक्य आहेत,
पण कुठेतरी याच्यामध्ये सिरियस चिंतन जे आहे ते कुठेतरी मिसिंग आहे. त्यामुळे तुम्ही तो टक्का वाढवण्याच्याबद्दल अजिबात विचार करू नका, त्याच्याबद्दल कुठला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स मनामध्ये धरूच नका. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही जर उत्तम अधिकारी असाल, नोबडी कॅन स्टॉप यू, अँड नॉलेज इज अ व्हेरी बिग पॉवर. प्लीज प्लीज रिमेंबर दिस थिंग. तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. अगदी छोटं उदाहरण देतो. भारतामध्ये आपण म्हणतो की GSTचा आता मोठा रिफॉर्म येणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 2015 साली मी डायसमधून तुमच्याशी बोलतोय. 2002 साली पार्लमेंटला एक रिपोर्ट सबमिट झाला होता की सर्व्हिस टॅक्सेशनमध्ये भारतानं पुढं कसं जायचं. आणि त्याच रिपोर्टमध्ये असं एक होतं की आपण GSTकडे गेलो पाहिजे आणि राज्य आणि केंद्रांचे कर असे मर्ज केले पाहिजे एकमेकात. यू विल बी सरप्राईज टू नो, वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी मला कुठलीही ग्लॅमरस पोस्ट नव्हती, मला कोणी गॉडफादर नव्हता, तो पार्लमेंटला गेलेला रिपोर्ट माझ्या टेबलवर मी डिक्टेट केला होता. काही फरक पडत नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या रिफॉर्ममध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकता. फक्त नॉलेज आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही उत्तम काम या देशामध्ये करू शकता. तो रिपोर्ट आजच्या GSTसाठी मार्गदर्शक ठरला आणि त्याच्या बेसिसवर आज आपण रिफॉर्म आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि मगाशी मी बोलून गेलो, हिरो व्हायची गरज नाही आहे. गव्हर्नन्स हा इतका कॉम्प्लेक्स विषय आहे की तुम्हाला पब्लिक आयमध्ये येण्याची गरज नाही आहे चांगलं काय करण्यासाठी देशासाठी. तुम्ही इन्कम टॅक्समध्ये असा, कस्टम्स एक्साईजमध्ये असा, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसमध्ये असा, इंडियन डिफेन्स अकाउंटमध्ये असा, इंडियन डिफेन्स इस्टेटमध्ये असा, ऑडिट अकाउंटमध्ये असा, कुठेही असा, जर तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही या देशासाठी भरीव कामगिरी करणारच. पण मी असे कित्येक ऑफिसर दाखवतो की ज्यांना IAS आणि IPS मिळालं पण ते काही व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले नाहीत, कारण ते काळाबरोबर बदलले नाहीत. त्यांना असं वाटलं की आपल्याला एक ताम्रपट मिळाला आहे, आयुष्याच्या शेवटीपर्यंत मी आरामात चालत जाईन, पण नंतर त्यांना भयंकर फ्रस्ट्रेशन. अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळं यशस्वी विद्यार्थ्यांना मी पहिल्यांदा सांगतो आणि नवीन जे कॅन्डिडेट्स असतील त्यांना की पॅशन ठेवा, मार्ग ठेवा आणि जे मिळेल त्याच्यामध्ये आनंद माना. कधीही कंपॅरिझन करू नका, त्याचं दुःख वाईट आहे. जर मी आता असं कंपॅरिझन केलं की माझे अरे सगळे त्यावेळेचे कलिग मंत्रालयामध्ये आता प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले आहेत, IASमध्ये आहेत, खूप एन्जॉय करतायत, आय थिंक आय एम डुईंग समथिंग रॉंग. मगाशी बोलता बोलता यशदामधलं एक उदाहरण दिलं होतं आबोलीनं. यशदामध्ये 2 डायरेक्टर जनरल होऊन गेले, दोन्ही IAS ऑफिसर माझ्या समोरच्या रूममध्ये राहायचे. ते त्यातला एक IAS ऑफिसर इतका कॅन्डिडेट होता. आम्ही मुंबईत असताना परीक्षेची तयारी केली, परीक्षा झाली आणि त्याला असं वाटलं की यावर्षी काही त्याची सिलेक्शन होणार नाही. तो नागपूरला राहायचा. तो नागपूरहून कोल्हापूरला मला भेटायला आला. झुलॉजी बॉटनी त्याचे विषय होते, माझा जिओग्राफी सोशॉलॉजी होता. त्याला वाटलं होतं की माझी जिओग्राफीची तयारी अतिशय सुंदर आहे. तो मला भेटायला आला. तो म्हटला की अरे यातला विषय मला काहीतरी गडबड झाली आहे, मला विषय बदलायचा आहे, तू मला मदत करशील का? मी म्हटलं निश्चित करेन म्हटलं. मग माझ्या सगळ्या जिओग्राफीचं नोट्स सगळं त्याला मी सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला ते सगळं करायची गरज पडली नाही. रिझल्ट आला आणि तो IASमध्ये झाला. परीक्षा डिसेप्टिव्ह आहे पण मॉडेस्टी सोडू नका, रिलेव्हन्स तुमचं सोडू नका. रिलेव्हन्स कायम ठेवा, पॅशन ठेवा. कुठल्या तरी एका सर्व्हिसमध्ये आहे म्हणून मी देशासाठी खूप करू शकतो आणि दुसऱ्या सर्व्हिसमध्ये करू शकत नाही हे भ्रम काढूनच टाका. मी अमेरिकेमध्ये 2 वर्ष राहिलो, MBA फायनान्स केलं. मी ज्या बिझनेस स्कूलमध्ये शिकत होतो ते अमेरिकन गव्हर्नमेंटसाठी फार मोठं काम करायचं. सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन, अमेरिकन ट्रेड कमिशन, फेडरल रिझर्व्ह, खूप काम करायचं. तिथं मला एक गोष्ट अशी जाणवली की तुम्हाला जर कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर फक्त व्यासंग, रिलेव्हन्स आणि राईट पोझिशन, राईट टाईम हे तुम्हाला करावं लागेल. नंतर दुसरी गोष्ट अशी जाणवली की ज्या देशाची पर कॅपिटल इन्कम $43,000 वर आहे तिथं डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाता कोणी करत नाही आहे. तिथं रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. पण हा विकासाचा टप्पा आहे. भारत अजून त्या टप्प्यावर आलेला नाही आणि अजून कित्येक, मला वाटतं अजून 1-2 दशक आपण तिकडे जाऊ शकत नाही. चीन $7,300 पर कॅपिटल इन्कम असलं तरी चीनमधले प्रश्न अतिशय गंभीर आहेत. भारताचे प्रश्न तर त्यापेक्षा गंभीर आहेत. त्यामुळे डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनचा इम्पॉर्टन्स राहणार, IASचा इम्पॉर्टन्स राहणार. पण टॉप लेवलला IAS लोकांना प्रोफेशनल लोकांची कॉम्पिटिशन स्वीकारावी लागणार. त्यामुळं सिव्हिल सर्व्हिसमध्ये येताना तुम्ही UPSCमध्ये पास झालात फारच चांगली गोष्ट आहे. UPSCमध्ये पास झाल्यानंतर ती स्टिंट चालू करताना तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळाली, अतिशय सुंदर गोष्ट आहे. पण तुम्हाला काळाच्या मागे पडून देऊ नका. जग अतिशय झपाट्यानं बदलते आणि नागरिकांच्या अपेक्षा त्याच्यापेक्षा झपाट्यानं बदलत आहेत. अजून एक कोणीतरी मगाशी उदाहरण दिलं की मला खूप बदलायचं आहे आणि कॉन्ट्रीब्युशन करायचं. मी असं एक मॉडेस्ट टर्म वापरतो की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे, काहीतरी योगदान द्यायचं आहे. आणि म्हणून मी इथं रस्किनला फार मानतो, ज्याचा गांधीजींच्यावर पण प्रभाव होता. शेतकरी आणि राजाचं काम हे इक्वली महत्त्वाचं आहे असं तो म्हणायचा. तुम्ही कुठलंही काम करा, ते तुम्ही तळमळीनं, निष्ठेनं केलं तर मग ते काम दुसऱ्यापेक्षा दुय्यम असण्याची काही गरज नाही. आपल्यातच एक मराठी अधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यामधलाच अब्दुल लाटचा एक अधिकारी होता. चक्क म्हशी चरायला न्यायचा. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळाली होती, फॉरेन सर्व्हिसमध्ये आला. आता न्यूयॉर्कला तो डायरेक्टर जनरल आहे तिथे आपल्या कॉन्सुलेटमध्ये. त्यांनी मला किस्सा सांगितला होता.
तो ज्या वेळेला सिलेक्ट झाला सर्व्हिसेसमध्ये त्यावेळी त्याच्या गावात त्याचा सत्कार केला होता. ही गोष्ट आहे 1983-84च्या दरम्यानची गोष्ट आहे. तर त्यानं नाही त्याच्याही अगोदरची आहे. मला वाटतं यशवंतराव चव्हाण त्यावेळेला हयात होते. तर त्यानं त्यावेळेला डायसमधून बोलता बोलता असं बोलला की मला खूप चेंज करायचं आहे, परिवर्तन आणायचं आहे, असं करायचं सर. तर मग तो म्हटला की मला यशवंतराव चव्हाण एक इतके मोठे नेते होते, ते नंतर त्याला बाजूला घेऊन सांगितलं की तू तुझं काम पहिल्यांदा व्यवस्थित कर, तुझ्या कामातूनच बदल घडणार आहे. प्रत्येकानं असं ठरवलं पाहिजे. आम्ही बदल करण्याचा प्रयत्न करतोय, तो बदल घडत नाही आहे. मग अशी कुठेतरी महाराष्ट्र अतिशय पुरोगामी आहे. फुले, आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या सगळ्यांच्या वैचारिक मोठा वारसा आपल्याला मिळाला. यात कुठलंही यात काही म्हणजे शंका घेण्याची जागा नाही आहे प्रगत. पण ते आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे आणि ते फक्त आपण आपल्या छोट्या छोट्या कामातून सुद्धा दाखवू शकतो. हा कॉन्फिडन्स, इन्क्रिमेंटलायझेशन त्याला म्हणतात, की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रसिद्धी आणि ब्युरोक्रेसीचं वावड आहे. जास्त प्रसिद्धी घ्यायला गेला तर तुम्ही अडचणीत येणार. त्यामुळं गव्हर्नमेंटचे कंडक्ट रूल अतिशय व्यवस्थित पहा. सोशल मीडियामधून गव्हर्नमेंटच्या कामाबद्दल रिॲक्ट करताना पथ्य पाळा. ते दुधारी शस्त्र आहे, ते दुहेरी शस्त्र आहे, ते तुम्हालाही त्रास देऊ शकतो. जनरली इनिशियली 5-10 वर्षामध्ये सरकारी कामाबद्दल अनलेस अँड अनटिल यू आर ऑथराइज बाय द गव्हर्नमेंट, तुम्हाला गव्हर्नमेंटनं परवानगी दिल्याशिवाय तुम्ही सरकारी कामाबद्दल मत व्यक्त करू नका. सुदैवानं IAS आणि IPSमध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत नाहीत, कारण पहिल्या 5-7 वर्षात त्यांना ती अथॉरिटी मिळालेली असते. ते पब्लिक फेस असतात, गव्हर्नमेंटचं फेस असतात, ते बोलतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. अपेक्षांचं ओझंही UPSCमध्ये खूप मोठं आहे. एकदा UPSCची जर्नी चालू केली की लोकांच्या अपेक्षा वाढतात. मग 1-2दा अपयश आलं की रस्त्यावरून जे मित्र जात असतात ते आपल्याला ओळख दाखवायला बंद करतात. मग निराशा यायला लागते. आणि आय टोटली ॲग्री विथ समबडी की बाबा ते डिप्रेशन येऊ शकतं, तो जाऊ शकतो ज्योतिषाकडे, सगळं समजू शकतो मी, कारण मी त्या फेजमधून गेलो आहे. ती फेज इतकी टेरिफिक असते, कारण अपेक्षांचं इतकं मोठं ओझं असतं. मी काही अतिशय ब्रिलियंट मुलांना पाहिलं. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. आणि ते UPSC झाले नाही म्हणून त्यांचं काही बिघडलं नाही. इनफॅक्ट ते आता मला सांगतायत की आम्ही UPSC सिलेक्ट नाही झालं, फार चांगलं झालं नरेंद्र त्यावेळेला. एक ऑफिसर असा होता की तो SP कॉलेजचा आदर्श विद्यार्थी होता, पुणे विद्यापीठातला. जर्मनमध्ये अतिशय सुंदर त्याची गती होती. तो ओपन कॉम्पिटिशनमध्ये पहिला यायचा. तो स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजला गेला, तिथं तो टॉपर झाला दिल्लीला. अपेक्षांचं ओझं वाढलं होतं, त्याच्याकडून काही चुका घडल्या, तो UPSC पास नाही होऊ शकला. तो MPSCमध्ये आला. MPSCमध्ये तहसीलदार मिळाले त्याला, डेप्युटी कलेक्टर पण नाही मिळाले. पण त्यानं पहिल्या 2 वर्षातच काम करताना फील्डमध्ये आल्यानंतर ट्रेनिंगनंतर आदर्श तहसीलदारचं त्यानं पारितोषिक मिळवलं. त्यानं पाण्यामध्ये अतिशय उत्तम काम केलं. त्याची पुढची बदली मुंबईमध्ये प्लॅनिंग कमिशनला झाली. प्लॅनिंग कमिशनमध्ये उत्तम काम केलं. त्याला बर्ड आय व्ह्यू पर्स्पेक्टिव्ह मिळाला महाराष्ट्राचा. तिथून तो सेंट्रल फंडिंग स्कीममधून ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये गेला. 1 वर्षाचा पब्लिक पॉलिसी कोर्स करून परत आला. आणि आल्याला त्याला दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी 4-5 वर्ष तिथं काम करण्याचं फ्रीडम दिलं. त्याच्या दृष्टीनं ही संधी, अशा वारंवार संधी मिळणं त्याला शक्य नव्हतं. UPSC नाही झाली म्हणून तो हरला नाही. त्याने MPSCमध्ये आणि जे काही त्याला मिळालं, मग अशी मी जे म्हणत होतो, तुम्हाला जी पोस्ट येते ना त्याचा उत्तम वापर करा. तुम्हाला कोणी स्टॉप करू शकत नाही. यू कॅन बी अ फिनॉमिनल पर्सन, यू कॅन बी अ फिनॉमिनल ब्युरोक्रॅट. असाच अजून एक मुलगा होता, त्यालाही खूप चांगले मार्क होते. इनफॅक्ट तो सचिन तेंडुलकरांच्या बरोबर क्रिकेट खेळायचा शारदाश्रमला. 89% मार्क होते 10वीला. फार हुशार मुलगा होता. रिपब्लिकन परेडला तो महाराष्ट्राचा प्रमुख संचालक होता दिल्लीमध्ये. दुर्दैवाने त्याला चांगले मार्क्स नाही मिळाले. घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की डोनेशन देऊन इंजिनिअरिंग कॉलेजला जाईल. तो BSc झाला. BSc स्टॅटिस्टिक्स केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं. UPSCला बसला, UPSC नाही झाला. GMAT अतिशय चांगली लिहिली त्यानं. 710च्या वर त्याला मार्क्स मिळाले 800 पैकी. तो लंडन बिझनेस स्कूलमध्ये गेला. लंडन बिझनेस स्कूलमध्ये गेला, परत आला. तो आज गोल्डमन सॅक्ससारख्या संस्थेचा भारतातला प्रमुख आहे. आणि त्याला आज कुठेही असं वाटत नाही, कारण तो आज वयाच्या 38-40 वर्षी फायनान्स सेक्रेटरी, फायनान्स मिनिस्टर सगळ्यांची इक्वल फुटिंगवर बोलत असतो बिकॉज ऑफ गोल्डमन सॅक्स. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला जर का UPSCनं संधी दिली, नथिंग लाईक इट. जर नाही दिली तर वाईट वाटून घेऊ नका. UPSCचा अभ्यास करताना तुमची जी बैठक तयार झालेली असते ती फार महत्त्वाची आहे. ती तुम्हाला लाईफटाईम हेल्प करते. तुम्ही कुठलंही आवडीचं क्षेत्र निवडा, त्यात तुम्ही प्रयत्न करा. मला खात्री आहे की तुम्ही निश्चित त्यात चमकाल. एवढं सगळं बोलल्यानंतर मला असं वाटतं की इथं काही फार आता राहिलेलं नाही बोलण्याचं. नवीन सिलेक्शन झालेल्या मुलांचं पुन्हा एकदा अतिशय हार्दिक अभिनंदन सगळ्या कॅन्डिडेट्सचं. आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. त्यांनी येणाऱ्या 2 वर्षाच्या काळात ट्रेनिंगमध्ये त्याचा अतिशय फ्रुटफुल वापर करावा आणि त्यांनी मनात ठेवलेली जी जर्नी आहे ती प्रवास करायला चालू करावा. धन्यवाद.